मित्रमैत्रिणींनो नमस्कार। आज दिवसभर सकाळी बरीचशी मदत करू लागले। सगळ्या आजी आजोबांचं काय हवं काय नको, औषधं, बाकीच्या सगळ्या किचन मधल्या गोष्टी, स्वयंपाकासाठी मदत, बाकीचं काय काय करू लागले। आणि मला एक पुरस्कार होता, त्या पुरस्कारासाठी गेले। त्याच्यानंतर एक काम होतं, त्याच्यानंतर आणखीन कोणाला तरी भेटायचं होतं। असं सगळं करत करत संध्याकाळी 7:30 वाजता पोचले। आणि 7:30 वाजता पोचल्यानंतर खूप सुंदर असं एक नवीन बेत आमच्याकडं, राधा आणि प्रीती अशा दोघी ताई आहेत। म्हणजे माझीच राधा आणि आमच्याकडे एक प्रीती ताई आहे। तर त्या दोघींनी आणि आमचे काका आहेत, आश्रमातच असतात काका, तर त्या असं तिघांनी मिळून सुंदर बेत बनवलाय। तो मी तुम्हाला दाखवणार आहे, तुम्ही तो बघा। आणि तुम्हाला त्याचं नाव आठवते का, त्याला खेड्यात काय म्हणतात, शहरात काय म्हणतात, हे पण तुम्ही मला सांगा, आठवणीने कळवा। कारण आम्ही असं वेगळे वेगळे बेत बनवत असतो, परंतु वेळेअभावी खूप कामाची धावपळ असते। दरवेळेला मोबाईल धरायला नाही जमत, किंवा त्या वेळेला व्हिडिओ बनवायला नाही जमत। तरी पण मी आज माझ्याच हाताने मोबाईल धरलाय, मीच व्हिडिओ काढते, मीच बोलते आणि मीच तुम्हाला दाखवणार आहे। त्यामुळे आजचा हा प्रयत्न, आणि त्याला काय म्हणतात तुमच्याकडे ते पण तुम्ही सांगा। आत्ता आजींचा काही व्हिडिओ नाही काढणार आहे मी, कारण त्यांची जेवणं झाली आहेत आणि मस्त सगळ्यांनी खाल्लंय। त्यांच्या आवडीचा बेत आहे, खरं तर तो माझ्या पण आवडीचा बेत आहे आणि अगदी लहानपणीची गावाकडची आठवण करून देणारा बेत आहे। खूप सुंदर बेत आहे। तर त्यामुळे मी तो बेत तुम्हाला दाखवणार आहे। तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा, त्याचं नाव काय आहे ते पण सांगा, तुम्हाला आवडतोय का ते पण सांगा आणि नक्की रिप्लाय द्या। थँक्यू। हे बघा, हे बनवलेलं आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला इतकं छान छान बोलले। हा पदार्थ बघून माझ्या तर तोंडाला पाणी सुटलंय। मी दिवसभर वन 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 भटकले पुरस्कार झाल्यानंतर, तर ते सगळा शीन गेला माझा हे बघून। कारण खूप सुंदर आणि खूप मस्त असा हा पदार्थ आहे। ह्या पदार्थाला तुम्ही कसं बनवता, तुमच्या इथे ह्या पदार्थाला काय नाव आहे, तुम्ही काय म्हणता हे नक्की सांगा। ह्या पदार्थाला आमच्याकडे शिंगोळ्याची आमटी पण म्हणतात, शिंगोळे पण म्हणतात। आणि हे म्हणजे थोडंसं तिखट केलं तर ह्याची भाजीसारखं पण खातो, म्हणजे चपाती भाकरी भाजी असंही खाता येतं। आणि हे जर कमी तिखट केलं तर नुसतंच हे असं उचलून, हे म्हणजे ज्यांना छान तिखट चरचरीत आवडतं ते ह्याच्यातलं पण असं खाऊ शकतात बिना चपातीचं। पण असंही कमी तिखट केलं तर हे असं उचलूनही मस्त खाता येतं। असं हे बघा, तुम्हाला सांगताना पण माझ्या तोंडात पाणी येते, कारण मी तुम्हाला न खाता अगोदर ते समोर तो पदार्थ आल्या आल्या मला असं वाटलं की अरे आज मस्त एक व्हिडिओ टाकूयात छानसा। आणि त्यासाठी ही शिंगोळ्याची आमटी आणि ही आहे फ्लावरची भाजी, ही भाकरी, असा साधा साधा सिंपल सात्विक बेत आमच्याकडे आश्रमात असतो। आज असा बेत आहे आश्रमात। ज्यांना चपाती खायची त्यांच्यासाठी चपाती असते, वरण भात पण आहे। आणि हे बघा, ह्या ताटामध्ये चपाती आहे, वरण भात आहे, तो हे संपल्यानंतर वाढला जातो। तर आता वरण भात काही मी खाणार नाही, मी एवढंच खाणार आहे। ते पण ही भाजी मी खाणार नाही, मी फक्त हीच भाजी खाणार आहे आज। आणि तुम्ही नक्की आठवणीने सांगा ह्याला काय म्हणतात तुमच्याकडे, की तुम्हाला कसं वाटलं, तुमच्या पण तोंडाला पाणी आलं का, तुम्हाला पण आवडतं का। आमच्याकडे तर सगळ्यांचा मी एक एक बाईट नाही म्हणता येत, एक एक प्रतिक्रिया विचारली असती आणि मस्त हसून हसून लहान मुलं कसे सांगतात तशी आजींनी आजोबांनी सांगितली असती। पण आता उशीर झाल्यामुळं मीच व्हिडिओ बनवलाय आणि मीच टाकते। तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे काय काय टाकून हा पदार्थ बनवतात ते पण सांगा।
मी ह्या व्हिडिओमध्ये हा पदार्थ कसा बनवला आहे, त्याच्यामध्ये काय काय घातलेलं आहे हे मी सांगितलेलं नाही. तर ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, तुमच्याकडे हा पदार्थ काय काय मिक्स पिठं किंवा आणखीन काय घालून बनवला जातो, किंवा कुठले मसाले, किंवा खूप स्पायसी बनवला जातो किंवा कमी तिखटवाला बनवला जातो, तो असाच खाल्ला जातो, काय कसं कसं ह्या पदार्थाबद्दल नक्की सांगा तुम्ही मला. थँक्यू.